हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि जे काही किचनमधलं सामान होतं तर ते बऱ्यापैकी लावून झालेलं आहे. आता थोडं राहिलेलं आहे. आणि हे बघा, फ्रीजमधलं आता भाजीचं काढून ठेवत आहे, कारण भाजी करायची असते दुपारी, तर ते मी सकाळीच काढून ठेवते, म्हणजे तोपर्यंत व्यवस्थित ती नॉर्मल होऊन जाते. नाहीतर मग एकदम थंड भाजी असली लगेच फ्रीजमधून जर कुठलीही भाजी काढली आणि करायचं म्हटलं ना, व्यवस्थित शिजल्या जात नाही. त्यामुळे आधीच काढून ठेवते. त्यानंतर इथे भांडे वगैरे घासायचे होते, ते साईडला ठेवले. आणि काकून ठाऊक या रूम म्हणजे कलर असा हे वाटतो थोडा, म्हणजे डार्क, जसं लाईटमध्ये वाटत नाही आहे, एकदम प्रकाश नाही वाटत. आणि एकतर भिंतीचा कलर पण तसा लाईट येलोमध्ये आहे, त्याच्यामुळे थोडं जुनाट वाटतो कलर, म्हणजे मलाच वाटतं तसं. आणि त्याच्यामुळे मग थोडं असं प्रकाश व्यवस्थित येत नाही. तर इथे सर्व भांडे वगैरे ते साईडला करून घेतले आणि आता करायचा होता नाश्ता. तर नाश्ता करायच्या आधी म्हटलं बाकीची कामे करायची. आणि बरेच दिवस झाले केसाला मेहंदी लावलेली नव्हती. म्हटलं चला आज लावूया, कारण आता 1.5-2 महिने झाले रूमच्या याच्यामध्ये मग कुठले म्हणजे कामं झालेच नाही. तर ते करणार आहे आज मेहंदी लावायची, म्हटलं स्वतःसाठी वेळ द्यायचा. त्यानंतर हे झाड पूर्ण सुकलेलं होतं आणि हे जे पार्सल बोलावलं हे रिटर्नला ठेवायचं. तर आज ते रिटर्नला येतील, कारण ते शूज रॅक घेतली पण ती काही कामाची नाही, कारण व्यवस्थित लागत पण नव्हती आणि क्रॅक होते त्यातले 2-3 पार्ट. त्याच्यामुळे मी ते रिटर्नला टाकून दिलं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता मेहंदी भिजून घेऊया. तर इथे हिना आणि शिकाकाई जो पावडर आहे आणि एक इंडिगो पावडर आहे, सर्व मिक्स करून लावणार आहे. आता बऱ्याच दिवसापासून ते आणलेलं आहे, साधारण 3 ते 4 महिने झाले. तर 1-2दा लावलं असेल मी जास्तीत जास्त, आणि म्हटलं चला आता आहे तर वापरायचं ते. अजून म्हणजे 2-3 वेळा पुरेल एवढं आहे ते. आणि केस पण खूप खराब झालेले होते, कारण बऱ्याच दिवसापासून केसाला तेल पण लावलेलं नाही आणि मेहंदी वगैरे लावलेलीच नव्हती. तर केस एकदम असे ड्राय वाटतात आणि खूप गळायला लागले. म्हटलं हे जर लावलं तर थोडे छान होतील. मग ते आता भिजून घेतलेलं आहे. आणि कामं काही रोजचीच असतात आणि नवीन ठिकाणी थोडं सामान वगैरे सेट करायचं होतं, त्याच्यामुळे मग ते काही राहूनच जायचं. पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं आज मेहंदी लावूनच घ्यायची. आणि इतके केस गळायला लागले 1-2 महिन्यामध्ये, भरपूर असे केस जात आहे. काय करायचं तेच समजत नाही. कदाचित इकडे बोरचं पाणी असेल त्याच्यामुळे होऊ शकते. तर असो, त्यानंतर इथे दोन्ही मेहंदी मिक्स केल्या आणि व्यवस्थित ते भिजून ठेवल्या. आता लोखंडी कढई काही मी वापरत नाही, स्टीलच्या प्लेटमध्येच केलं ते, कारण ते लोखंडी कढईमध्ये मग पुन्हा जास्त काळं पडते, ते तशी नको मला, म्हणून म्हटलं जाऊ द्या याच्यामध्येच करायची. आणि शिकाकाई आवळा पावडर असल्यामुळे काही फरक पडत नाही, तो कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही मिक्स करा, स्टीलची प्लेट असो किंवा कढई. आणि या पावडरनी म्हणजे बराच फरक पडतो केसांना, एकदम सॉफ्ट होतात आणि चमक पण छान येते. म्हणून मग म्हटलं चला हा म्हणजे पावडर लावूया. आणि मिक्स आहे हिना, शिकाकाई आणि रिठा. तर असं तर आपण एक पॅकेट आणण्यापेक्षा हे जर घेतलं ना तर छान, म्हणजे बरेच दिवस टिकते. तर ते थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं. आणि जो इंडिगो पावडर आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे कडुलिंबाचा पाला आहे, तर छान असा कलर येतो त्याला पण. तर ते सगळं मिक्स करून साधारण 1-2 तास ठेवणार आहे. नंतर कामे व्हायच्या आधी लावून घेणार आणि लावल्यानंतर 1 तास म्हणजे छान केस होतात. तर सगळं हे मिक्स केलं आणि त्यानंतर आता बाकीची कामे करायची होती. तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस तर आज येईलच, कारण कधी येतो कधी येत नाही असं वातावरण असते. पण सकाळी सकाळी आज पावसाचं वातावरण आहे. तर असो, त्यानंतर इकडे बघा, हे जे दार आहे ना, तर याच्यासाठी मला ते क्लिप्स बोलवायच्या होत्या, जे की त्याला काय म्हणतात माझ्याही लक्षात येत नाही आहे, ते हुक अडकवायच्या. तर त्या बोलावलेल्या आहे मी, तर त्या 1-2 दिवसात येतीलच. त्यानंतर हा बॉक्स आहे, याच्यामधलं सामान जसंच्या तसंच आहे, काहीच काढलेलं नाही. आणि याचा उपयोग एक टेबल म्हणून केलेला आहे, म्हणजे ज्यावर असं सामान ठेवता येईल. तर आधी तो बॉक्स ठेवला, त्यावर ते जे पेपर आहे किचन मॅटमधले ते ठेवले. नंतर एक मोठी अशी स्लाईड होती ती ठेवली आणि त्यावर एक छान असं म्हणजे पडदा ठेवला. तर छान वाटतं, ते ओळखू येत नाही की हा बॉक्स आहे की काय. आणि नंतर बघा पाऊस सुरू झालेला आहे आणि बराच असा पाऊस आहे. तर इथे बघा, ह्या पावसामध्ये आता ही चूल सिमेंटची आहे, जी की तुम्हाला आता दिसलीच असेल. तर पाणी असो काही असो, सिमेंटची असली तर काही खराब होत नाही. आणि हवा खूप सुटलेली आहे, आभाळ पण भरपूर असं आलेलं आहे, कारण आज तर दिवसभर पाऊस राहील असंच वातावरण आहे. आणि एकदमच आभाळ हवा, तर थोडं गार वाटते आलं की. आणि नाहीतर मग इतकं गरम व्हायचं.
पाऊस आला आणि गेला की लगेच गरम होतं आणि सतत पाऊस असला तर छान वाटतं थंड वातावरण. तर इकडे बघू शकता मस्त असे झाडं हलून राहिले हवेमुळे. आणि कधी एकदा पाऊस येतो असं झालेलं होतं आणि एकदम जर खूप सतत असला तर मग तोही नकोसा होतो. काय कुणास ठाऊक कसं आहे तर. तर इकडे बघा आता थोडा कमी झालेला आहे पाणी, पण तरी पण आहेच. आणि पूर्ण आमच्या म्हणजे हे खिडकी आहे ना, तर खिडकीच्या त्या ओट्यावर पाणी आलेलं आहे. जर हवा असला तर पाणी सगळं इकडे येतं. तर बघू शकताय तिकडे पाणी खूप वाहून जात आहे, कारण शेवट असल्यामुळे इकडे नाली ओपन आहे. तर सगळं पाणी तिकडेच जातं, जमा होत होते. तर बघू शकता सगळं वातावरण असं चेंज झालेलं आहे. आणि त्यानंतर मग हे पार्सल काल आलेलं होतं, म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया. तर एक मी कुर्ता सेट मागवलेला होता. सुरुवातीला एक कुर्ती मागवली, तर एम साईजची बोलावली, तर ती साईज मोठी झाली. तर मग म्हटलं चला आता यावेळेस एस साईजचं बोलूया. तर हा एक कुर्ता सेट आहे अनारकलीमध्ये, छान आहे, हा आवडला मला. तर त्याच्यावर पॅन्ट पण दिलेली आहे आणि छान अशी कुर्ती. तर ती म्हटलं चला तुमच्याशी शेअर पण करणं होते आणि व्हिडिओ मिशोवाल्यांना तो पाठवायचाच असतो. तर तो पण काढला जाईल म्हणून मग मी ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर कापड पण अगदी छान आहे, कॉटनचा असेल, कॉटन की रेयॉन असं मिक्स आहे तो, पण छान आहे. आणि का कुणास ठाऊक आता बऱ्याच दिवसांनी जर व्हिडिओ टाकला ना तर बोलताना इतका प्रॉब्लेम होतो, म्हणजे एकदम व्हॉईस ओव्हर देताना कुठे ना कुठे अडखळल्यासारखं होतच आहे. कारण रेग्युलर व्हिडिओ आले तर एकदम सवय होऊन जाते आणि गॅप पडली की मग असं वाटतं की नवीन आपण काहीतरी करत आहे अशासारखं होतं ते. तर असं त्यानंतर इथे करायचा होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये काय करायचा हाच मोठा प्रश्न होता. तर इथे करणार आहे मटकीची उसळ. आणि बऱ्याच दिवसांनी आता मटकीची उसळ करायला घेतली, कारण नाहीतर पोहे उपमा असंच व्हायचं. आणि कुठल्या डब्यात मी सगळं म्हणजे किराणा जे की डब्यातलं सामान होतं, सामान चेंज करताना सर्व कॅरीबॅगमध्ये ते भरून एका डब्यामध्ये ठेवलेलं होतं, पण ते लक्षातच येत नव्हतं कशामध्ये काय आहे ते. कारण कलरमध्ये त्या ब्लॅक कलरच्या कॅरीबॅग होत्या, त्याच्यामुळे ते लक्षात नाही आलं. आणि मग आज सगळं ओपन केलं तर दिसले ते कडधान्य. म्हटलं चला आता ते रात्री भिजत घातलं आणि आता सकाळी नाश्त्याला होईल. तर रात्रीची खिचडी पण होती थोडी, ती फ्राय करायची होती आणि सोबतच मग मटकीची उसळ, म्हणजे नाश्ता होऊन जातो. स्वयंपाकाला तर वेळच राहतो, म्हणजे आरामामध्ये 12 वाजता स्वयंपाकाला लागते. तर आता विचार करत आहे की हा फ्रीज दुसरीकडे ठेवायचा, पण प्लग नाही आहे. एक ओट्याला लागून आहे, पण ते प्लग काही चांगलं नाही आहे. आता हे जे फ्रीज मी जिथे लावलेलं आहे तिथे पॉवर प्लग आहे, त्याच्यामुळे तो तिथे ठीक वाटतो. आणि इकडे जर ठेवलं जिथे देवाचा म्हणजे टेबल ठेवलेला आहे, तर तो काही प्लग व्यवस्थित नाही. म्हटलं जाऊ दे आता तिथेच. मला थोडंफार चेंज करायचं आहे, म्हणजे मनासारखं नाही लागलं असं वाटत आहे सामान, पण आता बघते. त्यानंतर इथे उसळ फोडणी द्यायची होती. तर आता कढया 2-3 मी स्टीलच्या त्या आतमध्ये ठेवून दिल्या, म्हणजे अजून काढलेल्या नाही बाहेर, ज्या बांधूनच ठेवलेलं आहे काही सामान. आणि आता फक्त 2 कढया बाहेर आहेत. तर मग 2 याच्यामध्ये मग करताना कधी घासायला असते एक, तर कधी दोन्ही असतात घासायला, तर मग इतका प्रॉब्लेम होतो. आता विचार करते की परत त्या दोन्ही काढून घ्यायच्या, कारण सवय असते आपल्याला भरपूर भांड्याची आणि कमी भांड्यामध्ये करायचं म्हटलं मोजक्याच्यामध्ये तर खूप म्हणजे विचार येतो कुठे काय ठेवायचं कुठे काय नाही असं. आणि मी काही भांडे जास्त काढलेच नाही यावेळेस, सगळे बांधूनच ठेवलेले आहे. आता एक 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 काढणार ते, कारण रॅक जर लावली असली ना तर सगळं सामान व्यवस्थित बसल्या जातं. रॅकमध्ये बऱ्यापैकी चिल्लर सामान असतं. आता मुळात ती रॅकच लावल्या जात नाही, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होत आहे. आणि मला गॅस ओट्याखाली का कुणास ठाऊक भांडे ठेवायला अजिबात आवडत नाही. तिथे फक्त मी साखरपत्तीचा डबा ठेवलेला आहे आणि तांदळाचा, बाकी काहीच ठेवलेलं नाही. फक्त एक खालच्या साईडला कणकीचा डबा. त्याच्यामुळे मग आता बाकी सामान तिथे ठेवणारच नाही, नाही तर मग काय होतात की झुरळं पाली होतात, त्याच्यामुळे त्या गॅस ओट्याजवळ नकोच वाटते. तर एकतर हा ओटा म्हणजे असा आहे की बाजूला सिंक आहे, बेसिंग, त्याच्यामुळे मग इच्छाच होत नाही. कारण नाही म्हटलं तरी झुरळं येतातच, सध्या तरी नाही आहे पण येऊ शकतात. म्हणून त्यापेक्षा म्हटलं ते ओपनच राहू द्यायचा खालचा भाग, तर तो ओपनच ठेवलेला आहे. आणि बाकी मग डबे वगैरे मी एका जे कपाट आहे साईडला बऱ्यापैकी मोठं आहे तिथेच ठेवलं. त्यानंतर बघू शकता इथे उसळ फोडणी दिली. आता थोडं पाणी घातलेलं आहे, कारण एकदम सुकी आवडत नाही कोणाला. म्हटलं थोडं पाणी ॲड करायचं आणि थोडी मी म्हणजे गॅसवर 2 मिनटं 5 मिनटं म्हणा ती छान उकडून घेतली आणि नंतरच फोडणी दिली. म्हणजे मग आता काही जास्त वेळ ते गॅसवर ठेवणार नाही, लगेच फोडणी दिली की 2 मिनटांनी गॅस बंद. तर त्यानंतर सगळा नाश्ता वगैरे झाला आणि आता खिचडी होती थोडी, म्हटलं ती पण फोडणी देते. फोडणी दिली तर सर्व खातात आणि जर अशी ठेवली ती साधी असली तर मग कोणीच खात नाही, वाया जाते. त्यापेक्षा म्हटलं
ती नाश्त्याला होऊन जाते. तर आता घासायचे होते भांडे. भांड्याचा पसारा भरपूर होता आणि नाश्ता झाला की नंतरच भांडे होईल. तर सगळं ते केलं आणि म्हटलं चला आधी नाश्ता करायचा नंतरच भांडे घासते. तर इथे सर्वांना नाश्ता दिला आणि मी पण केला. आता व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हालाच दिसते कारण आमच्याकडे कुणालाच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी घेत नाही. तर त्यानंतर बाहेर परत पावसाचं वातावरण होतं. तर ते म्हटलं बघायला गेली काय ओलं झालं काय नाही तेच पाहत होती. कारण बाहेर शूज वगैरे असतात. पाणी जर इकडं हवा असली तर सगळं पाणी आतमध्ये येतं आणि ते पूर्ण शूज ओले होतात. तर सो त्यानंतर आता इथे कपडे धुवायचे होते. सगळे कपडे म्हटलं हे काढून घेते. तर त्याआधी मला इथे पडदा लावायचा होता. कारण बऱ्याच दिवसापासून पडदा लावायचा होता पण ते स्टिकर नव्हते. स्टिकर आणले पण एक स्टिकर त्या दिवशी निघून गेलं. आता हे बघते परत एकदा लावून बघते. जर हे स्टिकर निघालं तर मग लावणारच नाही. आणि खिळे काही ठोकले नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या लावायचंच नाही. त्यापेक्षा दार बंदच ठेवायचं. कारण कसं आहे की पुढे एकदम खाली आम्ही असतो आणि कोणी आलं गेलं तर लक्षात येत नाही. त्याच्यामुळे दार बंदच ठेवावं लागतं. मागच्या साईडला कामं करत असलं की आणि आमच्या शेजारीच एक परत दुसरे भाडेकरू आहे. त्यांचं आणि आमचं दार आमने-सामने येतं. त्याच्यामुळे पडदा पाहिजेच असतो. तर ठीक आहे. त्यानंतर इथलं सामान म्हटलं थोडं चेंज करते. तर बघायला गेली त्याच्यामागे मला पाल दिसली म्हणून मग मी काही ते चेंज केलं नाही. जसं आहे तसंच राहू दिलं. कारण मला तिथे ते कपाट ठेवायचं होतं कपड्याचं छोटं. पण म्हटलं ते जर ठेवलं तर ते सगळी पाल कपड्यावर जाईल. त्याच्यामुळे मी ते राहूच दिलं. त्यानंतर आता इथे भांडे घासायचे होते. तर त्याआधी बघितलं तर रात्रीच्या चपात्यात 2 ते 3 शिल्लक होत्या. म्हणजे लक्षातच नाही तर मी मटकीची उसळ केलीच नसती. चपातीचा चुरमा केला असता पण म्हटलं आता जाऊ द्या नंतर दुपारी करेल ते आता. त्यानंतर आता भांडे घासायचे होते. तर भांड्याचा पसारा बघू शकता. कारण भांडे झाले की अर्धे कामं झाल्यासारखे वाटतात मला. भांडे आणि कपडे. तर त्याआधी भांडे घासायच्या आधी सर्व जे ओटर काही जे काही नाश्त्याचे भांडे वगैरे असतात सगळं खाली उतरवून ठेवावं लागते. त्यानंतरच भांडे वगैरे घासून घेतले. नंतर गॅस ओटायची क्लिनिंग. म्हटलं आता गॅस ओटा क्लिनिंग करायचा. त्यानंतर आता बाकीची कामे आणि अशा पद्धतीने गॅस ओटा क्लीन केला ना तर बरंच पाणी खाली सांडतं. त्या ओट्याच्या म्हणजे फट आहे की काय कुणास ठाऊक तिथून बस इतकं पाणी गळतं बऱ्यापैकी. असं वाटतं की कपडा आणि बकेटमध्ये पाणी घेऊन पुसलं ना तर लवकर होते असं करण्यापेक्षा. पण आता ठीक आहे. आता आहे तिथल्या तिथे नळ म्हणून मग ते धुवायला घेते. तर पाणी इतकं खाली सांडतं की भरपूर असं. तर ते मग एक काम जास्तीचं वाढतं. ते फरशी पुसायच्या आधीच करून घेते मी. गॅस ओटा क्लीन. नंतर फरशी पुसली की मग ते व्यवस्थित होऊन जातं. पण तेच मग नाही लक्ष राहिलं एखादं जर घसरून पडलं तर भीतीच वाटते. त्यानंतर हे सगळं क्लीन केलं आणि इथे थोडं सर्फ टाकलं. सर्फ टाकून सगळं घासून घेतलं आणि हे साफसूफ करायलाच 10-15 मिनटं आरामात जातात. कारण पूर्ण क्लीन ते सिंक वगैरे क्लीन करायला वेळच जातो आणि खूप जुनं म्हणजे बहुतेक मला वाटते घराचं बांधकामच जुनं आहे. त्याच्यामुळे त्यांचा गॅस ओटा वगैरे जुनाच आहे तो जुन्या टाईपमध्ये. तर थोडं पाणी त्याच्यातून गळतं ते पुढच्या साईडला जिकडनं म्हणजे चपात्या वगैरे पोळपाट ठेवत असतो त्या साईडला. तर तिथून 1-2 ठिकाणून असं पुसताना थोडं जर पाणी सांडलं तर गळतं. तर ते पुसून काढावं लागतं. त्याशिवाय ते कोरडं होत नाही. त्यानंतर इथे कपडे धुवायचे होते. तर म्हटलं चला कपडे आधी सर्फमध्ये टाकून घेऊया. म्हणजे कपडे सर्फमध्ये भिजत ठेवले की मग फरशी पुसेपर्यंत छान मुरतात. फरशा पुसून व्हायच्याच आहे. तर कपडे सर्व धुवून घेते कारण थोडी ऊन आली. कारण परत पाऊस येईल सांगता येत नाही. आणि कपडे तर बरेच होते. म्हटलं कपडे जर धुवून घेतले लवकर धुतले तर बरं असते. आणि पावसाचं काही खरं राहत नाही. आणि पावसाळ्यामध्ये जेवढ्या लवकर कपडे धुतले तेवढं बरं राहते. कमीत कमी बाहेर ते बऱ्यापैकी त्याचं पाणी निघून गेलं थोडे जरी सुकले तर मग आपण घरामध्ये टाकू शकतो. तर सर्व कपडे आधी सर्फमध्ये टाकले आणि त्यानंतरच बाकीची कामे. आता फरशी पुसणे, कपडे आणि अंघोळ. आणि आता असं वाटते की म्हणजे खूप दिवस झाले की आपण इथे आलेलो आहोत. जास्त दिवस झाले नाही आम्हाला. आता 1 महिना होत येईल. पण असं वाटतं की 3-4 महिने झाले की काय कुणास ठाऊक असं वाटत आहे. आणि म्हणजे नवीन ठिकाणी कुठेही गेलं ना तर कामामध्ये आपले काही दिवस निघून जातात लक्षात येत नाही. आणि जेव्हा रिकामं असलं की तेव्हा असं वाटतं की खूप दिवस झाले. आता 8-10 दिवस सुरुवातीला भरपूर कामं झाले तर काही इतकं जाणवलं नाही. आणि आता कामं नाही आहे तर असं वाटतं की खूप म्हणजे 3-4 महिन्यापासून आपण इथं राहायला आलो की काय. तर असं त्यानंतर कपडे वगैरे धुतले. सगळी कामं आटोपली. ते पाणी ठेवलं मुलीसाठी अंघोळीला. आणि सकाळची थोडी उसळ होती. तर आता काही स्वयंपाक करणार नाही कारण रुची आणि मीच आहे. आणि दोघीजणी असलं तर मग काही जास्त जेवणाचं म्हणजे टेन्शन नसते. तर तिच्यासाठी पोळीचा चुरमा करणार आहे.
आणि जर उसळ खाल्ली तर खाल्ली तिने, पण ती तर खाणार नाही, तिला चुरमा आवडतो तर ती ते खाईल. आणि त्यानंतर हे बघा सगळे कामं आटोपले आणि परत आता पावसाचं वातावरण, कारण पाऊस कधी येईल ते सांगताच येत नाही. आभाळ खूप आलेलं आहे. कपडे बऱ्यापैकी सुकले थोडेफार, पण जे काही जीन्स वगैरे होते ते सुकत नाही लवकर. तर बघा लगेच पाऊस आला आणि म्हटलं चला आता कपडे वाळवायचा प्रॉब्लेमच आहे. तर लगेच बाहेर दोरी होतीच सामानाची, ती बांधली मी आणि कपडे सर्व आतमध्ये टाकले. आता हे शेजारच्यांचे कपडे आहे, त्यांचे ओलेच होते नुकतेच, म्हणून त्यांनी ते राहू दिले. तर इथे घरामध्येच कपडे वाळत ठेवले सर्व. आणि त्यानंतर आता ही गवारीच्या शेंगाची भाजी करायची होती. तर अर्ध्या शेंगा तर अशा खूप म्हणजे जास्तच कोवळ्या नाही आहेत, त्या अशा जरड आहे, तर त्या टाकून देणार आहे मी. कोवळ्या असल्या तर छान होते आणि जास्त जर त्या जरड असल्या तर त्याची भाजी अजिबात चांगली होत नाही. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात माहिती नाही. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.